डोक्याला हात लावताय माझ्या. डोक्याला लागेल. मरू द्या ना मी कसं नाही करताय. तुम्ही बाजूला सर. कानगुडे साहेब मी तुमचा माणूस मागणं मला ओढतोय. माझ्या कमरेला स्लिपचा त्रास आहे. मग मी काय म्हणत आहे तुम्हाला? थांबा. मी काय म्हणत आहे? मी काय म्हणत मी ऐकत नाही. पोलिसांची गळचेपी बघा कोणत्या पद्धतीमध्ये चालू आहे. खाली घ्या ना. आता शांत बसला काय? हे नरड दाबलंय पोलिसांनी. नरड दाबलंय. मारून टाकते मला आता. याला बंधक म्हणत नाही. तुम्हाला गोळी घालायची घालून टाका, काही प्रॉब्लेम नाही. दादाला अडवलेलं आहे. जाऊ द्या तुम्ही. जाऊ द्या तुम्ही. चला माझ्यासोबत. लोक येणार नाही तर चला माझ्यासोबत. तुम्हाला एवढी काळजी लोकांची तर लोकांचं चाला ना तुम्ही. पोलीस संरक्षण कशाला आहे? लोक जमा न होऊ देणं तर ऐका ना. तुम्ही जे संविधान शिकवताय मला, लोक जमा न होऊ देणं काम कुणाचं आहे? काल विषयात झाला. तुम्हाला ज्याला रितसर निवेदन दिलंय त्याच्यामध्ये मी सांगितलंय मी शांततापूर्ण मार्गाने चाललेलो आहे. मी कुठे इथं दगडफेक केली आहे? कुठं किती जण? ऐका, माझ्यासोबत लोक जमा झाले. तुमचा माणूस आहे, त्यांचं कर्तव्य आहे की लोक जमा होऊन न देणं. मी कसं सांगू लोकांना? माझ्या रस्त्याने चाललेलो. लोक येणार ना. संविधान तुम्ही ऐका ना. संविधानाच्या डेफिनेशन तुम्हालाच माहित नाहीये. हा प्रॉब्लेम आहे मेन. काय मी एकटा चाललेलो आहे. लोक जमा होतात. आता इथं ही लोक उभा राहिले. मी ह्यांना बोलवलंय का? ही लोक जमा इथं उभा आहेत. मी त्यांना बोलवलंय का? मग तेच सांगत आहे. बाजूलाच लोक होती. माझा काहीही संबंध नाही लोकांशी. मी माझ्या पद्धतीने संविधानिक मार्गाने चाललेलो. अडवणूक करू नका. याला संविधानिक मार्ग म्हणत नाही. तुम्ही प्रेसला जर म्हणताय तुम्ही कोण सांगणार आहे तर तुमचं समजतंय संविधान किती तुम्हाला कळतंय ते. मग तुम्ही त्यांना कसं काय म्हणलात? तुम्ही त्यांना काय बोललात? तुम्ही बाबा त्यांना जाऊ काय तुम्ही काय तुम्ही कोण सांगणार आहे? म्हणजे मी संविधान तुम्हाला शिकवावं लागेल ना. तुम्हाला माहित नाही तर मी माझ्या कायदेशीर मार्गानुसार सांगतो. तुम्ही काय प्रेसला म्हणताय? काय तुम्ही नका सांगू. मला त्यांना विचारतो काय त्यांना अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा. काय उत्तर दिलं? तुम्ही नका सांगू मला. जमावबंदी जमाव कुठे सांगा की दाखवा ना. दाखवा नाही जमाव. तुम्ही जमाव दाखवा ना. दाखवा की जमाव. बिलकुल जमाव जर असेल तर त्यांना अडवा. आम्ही नाही म्हणत नाही. मग हा, पांगला मग जाऊ द्या तुमचं ना. काम आहे ते. आता जाऊ द्या ना. आता जाऊ द्या ना. विषय संपला ना. मग जाऊ द्या ना त्यांना. जमाव संपला तर. हा. हे महाराष्ट्राचं सरकार, या महाराष्ट्राचं प्रशासन एवढं हे आहे. मी एकटा आहे. लोक माझ्या मागे उभे राहिले म्हणजे प्रेम करणारी लोक येतं. रस्त्यानं जाणारा सरळ बघतोय की काय चाललंय ते. आणि साहेब म्हणताय जमावबंदी. अरे जमावबंदी नाही. मी तुम्हाला रितसर काल निवेदन दिलंय की मी चालत जाणार आहे. तुम्हाला जर अडचण होती तर कालच नोटीस काढायची होती. आता निघल्यावर काय अडवताय? आणि प्रेसला म्हणताय की तुम्ही मला नका सांगू. ते काय सांगत होते तुम्हाला? माझं जे काही कर्तव्य काय कसलं कर्तव्य? हे असलं कर्तव्य? माझं जे काही कर्तव्य आहे ना त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडावं. मी माझं कर्तव्य पार पाडतो. मी माझं कर्तव्य पार पाडतोय. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडा. मी त्यांना काही बोललो का? मी काय बोललो का त्यांना? त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडून मी माझं कर्तव्य पार पाडतो. जैन साहेब, हे चौधर साहेब, मी एकटा चाललेला असताना विनाकारण अडवताय, आरेरावी करताय. हे पद्धत नाहीये साहेब. संविधानिक मार्गाने मी एकटा माझ्या पद्धतीने चाललेलो आहे. मी काल रितसर तुमच्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय. तरी पण अशा पद्धतीमध्ये संविधानाचं नाव वापरून गळचेपी करणं योग्य नाहीये. संविधान मला हा अधिकार देत आंदोलन करण्याचा. सर, प्रशासनाला सहकार्याचं आहे. आता मला काय तुम्ही जेलमध्ये टाकता का? तसं करा, टाकून द्या. नाही मग आता मी माझ्या मागं कोणच नाहीये सध्या. चौधर साहेबांना स्पष्ट आदेश द्या की ही असली गळचेपी करणं बंद करा. मी एकटा आहे इथं. प्रेसला ते म्हणताय की तुम्ही मला नका सांगू. मी कुठली पद्धत आहे बोलायची? बरं, एकटा व्यक्ती रस्त्याने चालत असताना हजारो लोक सेल्फी घ्यायला येतात. त्यामध्ये मी जमाव केलाय का?
जमा आहे बरं, जमाव झाला. ऐका ना, मी कोणाला आव्हान केलंय का बाबा या म्हणून? हा, मी पब्लिक फिगर आहे, माझ्या बाजूने तुमची जमावबंदी आहे, तर लोक जमताय तर त्याला पांगवणं पोलिसांचं काम आहे, माझं काम आहे का ते? तर परिस्थिती चुकीची उद्भवलेली नाहीये. मी रितसर मार्गाने माझं चालत चाललेलं आहे. तुम्हाला जर दाबायचंय तर मला जेलमध्ये उचलून टाका, त्यानंतर पोलीस स्टेशनला तर जमावबंदी नसेल ना. विजय सर, सॉरी विनोद सर, मी बीएम न्यूज मधून जोगदंड बोलतो. तर सोबत एकही माणूस नाहीये, जाणारे येणारे बघतायत. तुमचे अर्जुन चौधरी सर सांगतायत की यांनी जमावबंदी केली म्हणून यांना म्हणजे जमाव केले तर त्यांना अडवण्याचा सर तुम्हाला अधिकार नाही. आणि संविधान शिकवतायत आम्हाला चौधरी सर, मार्गक्रमण करतोय त्या पद्धतीने त्यांना जाऊ द्या म्हणावं. त्यांनी जमाव वगैरे काही केलेलं नाही, येणारे जाणारे तर बघणारच आहेत. कारण दिल्लीमध्ये जी पोलीस यंत्रणा करत आहे तेच महाराष्ट्रात तुम्ही इथं करू नका, कारण ते काही योग्य नाहीये. चुकीचा संदेश चालला. अख्खा महाराष्ट्र इथं गोळा होईल साहेब जर तुम्ही अडवलं तर. अख्खा महाराष्ट्र गोळा होईल तुम्ही अडवलं तर. नाही बघायची म्हणून मला एकट्याला जाऊ द्या. जाऊ द्या ना, ते चालले तर त्यांना जाऊ द्या ना. कशासाठी काय करता तुम्ही? ऐका ना, मी काय सांगत आहे, मला जायला 1 दिवस लागणार आहे का? एका दिवसात पोहोचणार आहे का? मी चालत चाललोय माझा. नाही, ऐका ना, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक खरं सांगू का साहेब, लोक पाठीमागे येत आहे म्हणून आंदोलन नाही करत आहे. लेकरांचं रक्त सांडल्या जात आहे, लेकरांचा अधिकार खाल्ल्या जातोय, त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. आणि तो आंदोलन करण्याचा अधिकार बी तुम्ही काढून घेत असाल तर लेकरांनी कोणाकडे बघायचं? आणि सगळ्यात महत्वाचं सर, तिथं तुमची माझी सगळ्यांचीच लेकरं आहेत, हे तुम्हाला पण उद्या भोगायचंय, हे पण लक्षात ठेवा. सर, लेकरू पेपर द्यायला बसलं म्हणजे त्याच्या मनात पहिला प्रश्न असतो की बाबा हा बी पेपर फुटला नसेल का? तो पेपर लिहिल का? तो मनात संभ्रमच बाळगेल. अहो, मुर्दार सरकार आहे. आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार बी जर तुम्ही काढून घेत असाल तर काय, तुम्हाला हॅट्स ऑफ आहे, सलाम आहे, सॅल्यूट आहे. नाही, पॅनिक नाही, जीव देतो इथं. खिशामध्ये औषधाची बाटली आहे माझ्या. मग काय बोलावं काय? नाही सर, नाही, मला जाऊ द्या तुम्ही. माझी तुम्हाला विनंती असेल, तुम्ही अशी गळचेपी करू नका. जर तुमचे, ऐका ना, तुमचे पोलीस इन्स्पेक्टर अगदी हात बांधून समोरच उभा राहत असतील तर हा सरळ सरळ हुकुमशाहीचा एल्गार आहे. मी ऐकतच नाही साहेब, मी ऐकतच नाही. इथं एसपी मॅडम आल्या तरी ऐकत नाही. मी एसपी मॅडम आल्या तरी ऐकत नाही. नाही, चुकीचं कसं सर? संविधानाने दिलेला अधिकार आहे आंदोलन करण्याचा. मग संयमच आहे सर. सर ऐका ना, मला सांगा, स्फोटक, मी स्फोटक, ऐका ना, स्फोटक काय बोललो? तुम्हाला फोनवर बोलतोय. ऐका ना, मी संधीच देत आहे साहेब. मी काय म्हणत आहे साहेब, माझ्या समोर येऊन डायरेक्ट म्हणले पुढे जाता येणार नाही. मी एकही शब्द माझा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ लाईव्ह चालू आहे, लाईव्ह मध्ये बघा. आम्ही का स्फोटक बोललो का? आम्ही कोणती एल्गाराची भाषा केली का? आम्ही कोणता हिंसेची भाषा केली? आम्ही काय म्हणतात, महात्मा गांधींच्या मार्गावरती चाललो, सत्याग्रह मार्चला एकटा चाललोय. बरं, त्याचं रीतसर तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. हे चुकीचं आहे साहेब. तुम्ही जसं म्हणताय ना, चुकीचं करू नका. आम्ही काय चुकीचं केलं? आमच्या हातामध्ये तिरंगा आहे, दगडे नाहीये. आमच्या हातामध्ये काठी नाहीये, तिरंगाच आहे. असं का करताय? मी ऐकत नाही साहेब. मी ऐकत नाही साहेब. नाही, कॉमन मॅनच आहे मी समजत नाही स्वतःला पब्लिक फिगर. मी पब्लिक फिगर समजत नाही स्वतःला, कारण की मला तुम्ही ना पब्लिक फिगर व्हीआयपी दर्जा दिलेला आहे ना, मला कोणतं संरक्षण आहे? तुमच्या नोंदणीमध्ये व्हीआयपी नाहीये मी, पब्लिक फिगर नाहीये मी. सर, तो इफेक्ट तुमच्या ह्या गळचेपीमुळे होणार आहे. तुम्ही अजून पण लक्षात घ्या. तुम्ही उद्भवताय ती परिस्थिती सर. पब्लिक फिगर पोलिस द्या सोबत, त्यांना जमा होऊ देऊ नका. बरं, तुमच्या साहेबांनी माझ्यासोबत एक माणूस दिला होता, त्यांना विचारा. जमाव हा मी बोलवलाय का बाबा? मी घोषणा दिली का की मी प्रत्येक गावात पत्रकं वाटलेत बाबा माझं आंदोलन मार्च आहे, तुम्ही या आंदोलन मार्च आहे. आता इथं 100-200 लोक जमा झालेत, माझ्या दुसऱ्या साईडला आहेत. येणारी जाणारी लोक बघायला लागली. काय तमाशा आहे तो? अडवल्यानंतर अडवल्यावरती लोक येणार सर. तुम्ही जर असं अडवलं तर बिनाकामाचा जमाव होणार.
जाऊ द्या त्यामुळे मला. तुम्ही जाऊ द्या, सर मार्गाने जाऊ द्या, संविधानिक मार्गानेच जाऊ द्या त्यांना. त्याच्यामध्ये आडवाडीचा प्रकार केला तर लोक जमणार आणि आक्रमक होणार हे लक्षात ठेवा सर्वांनी. आम्हाला जाऊ द्या साहेब, आम्ही तुमच्या पाया पडतो तुमच्या. आमच्या लेकरांचा प्रश्न आहे, आमच्या लेकरांचं भविष्य. तुमची पण लेकरं तुमची आहेत. पण लेकरं आहेत सर. तुमच्या मी पण स्वतः गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. तुमची पण शासनाच्या लेकरं सिस्टममध्ये काम करते. आहेत. असं नसतंय आता साहेब. मी आम्ही काही तर पण हे चुकीचं आहे. तुम्ही जे अडवताय हे चुकीचं आहे. मलाही बंधनं आहे. मी शासनाच्या योजनेमध्ये काम करते, गव्हर्नमेंटची एम्प्लॉई आहे. त्यामध्ये पण तुम्ही तुमचा अहवाल तेवढा जास्त मोह होणार आहे आणि जास्त गोंधळ होईल. जाऊ द्या मला. मी एकटाच कारण आहे. हे तुमचे पद्धत माणसं पाठवा तुम्ही माझ्यासोबत. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नका जमा होऊ देऊ. संवाद तुमचं ठीक आहे, साधा. ठीक आहे. तुम्ही पण त्यांच्याशी बोला. मी काहीच अडचणी आल्या जर करा. तुम्ही माझ्या समोर सिंगम सारखं उभा, तुम्ही सिंगमच आहेत, आम्हाला काहीच अडचण नाही. तुम्ही अगदी कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, पण कारण आम्ही हे चुकीचं सगळं काही होतंय करतच नाही. कशामुळे हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कशामुळे होतंय हे? कर्तव्यदक्ष अधिकारी तुम्ही आहात, जितकं पण आम्ही अडवणार चुकीचं काहीच करत नाही. तितकं ते नाही ते आम्हाला माहिती आहे, ते कुणालाच सांगायची गरज नाहीये. तुम्ही फॉलोअर्स त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. अहो फॉलोअर्स नाही सर, तुम्ही जितका वेळ इथं उभा करताल का तितका जास्त गोंधळ होईल आणि तुमच्याविषयी निगेटिव्हिटी. मला कॉमन मॅनची ड्युटी करू द्या. मला कोण करावं करू नका. मी तुमच्या परत एकदा पाया पडतो. मी तुमच्या पाया पडतो. मला जाऊ द्या. दुसरं काहीच पर्याय नाही. आम्ही तुम्हाला व्यक्तीने जर पुढाकार घेतला तर गोष्टी होणार आहेत. कारण कॉमन मॅनची काय अवस्था आणि काय दुर्दशा आहे ती मला माहिती आम्ही काय लिहिलं पण नाही. आमच्या लिहिलेल्या याच्यावरती काहीच नाही लिहिलं. चुकीचं काय लिहिलं? आम्ही कोणती काय पंपक भाषण करतोय का? नाही. जाऊ द्या मला, प्लीज जाऊ द्या. प्लीज रस्त्याच्या बाजूला. आणि बघा हे लोक फक्त आणि फक्त तुमच्यामुळे जमा झालेले आहेत. बाकी काही आधी 5च होते, आता 100 झाले. आता आता 100 नाही, 1000 1000 होतील. होतील. हजाराचे 10,000 10,000 होतील, 10,000 होतील. हे तुमच्यामुळे होणार आहे, ह्याची तुम्ही दक्षता घ्या. तसं आम्हाला तुम्हाला शिकवायचं नाहीये, पण जी परिस्थिती उद्भवते नाही तुम्ही ते आमच्या डोक्यावर थांबवता. आम्हाला शिकवू नका म्हणून. आमच्या डोक्यावर आम्ही शिकवत मार नाहीये. पडते. परिस्थिती आता या घडणार. काही व्यक्तीला हे आम्ही location बोलवलेलं जे नाहीये. झालेलं आहे आणि ही जी भीड झाली ती केवळ तुमच्यामुळे झाली. तुम्ही थांबवून ठेवलंय म्हणून. तर तुम्ही प्लीज विनंती आहे की त्यांना जाऊ द्या. संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने त्यांनी करत आहेत त्या पद्धतीने त्यांना जाऊ द्या. एकटा चाललोय मी. कोणाच्या अंगाला पोस्टर आहे का हातात पोस्टर आहे? काही तुम्हाला कोणाला बोलवलंय का बाबांना? मी गावातली लोक निरोप द्यायला आली. बाबा पुढे तिकडे मारून टाकलं तर परत दिसायचो नाही. मी दिली आली प्रेमाने निरोप द्यायला. पाहुण्याला निरोप देतात तसा. हा मग जी रियालिटी आहे तीच आहे. तोच संदेश गावात काय संदेश दिलता रे मला निरोप द्यायला या म्हणून? शेवटचं बघा एकदाचं. जाऊ द्या साहेब. साहेब जाऊ द्या. मी तुमच्या परत एकदा पाया पडतो. आम्हाला जाऊ द्या. नाही, नाही, देव नाही. तुम्ही आपण जेवण झालं. पाहत आहोत की कशा पद्धतीनं रविराज सर पोलीस यंत्रणेची विनंती करतायत की मला संविधानिक मार्गाने जाऊ द्या, परंतु अद्यापही वरिष्ठाचे आदेश आले नाहीत. म्हणून पोलीस यंत्रणा यांनी रविराज सरांना अडवून ठेवलेलं आहे आणि रविराज सरांना अडवून जमा होऊ नये याच्यासाठी ठेवलंय. परंतु पोलिसांच्या या कृतीमुळे जमाव हा जमाव जमा झालेला दिसून येतोय. हा माणूस सर्वसामान्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कापोटी दिल्लीला निघालेला आहे आणि रस्त्याने एकटा पायी चालत असताना पोलिसांनी अडवल्यामुळे आज आता 100 माणसं जमा झालेली आहेत. एकटा हा संविधानिक मार्गाने चाललेला माणूस याला अडवून पोलिसांनी कशा पद्धतीने केलं? 3 वेळा त्यांनी पोलिसांच्या पाया पडून विनंती केलेली आहे, तरी पण गेंड्याची कातडी ओढलेली हे पोलीस त्यांच्या या विनंतीला मान देत नाहीये. भारतीय संविधान भारतीय नागरिकांचा आंदोलन करण्याचा अधिकार 100 वेळा नाही 1000 वेळा देतं. मूलभूत अधिकार आहे आंदोलन करण्याचा. तो आंदोलन करण्याचा अधिकार जर हे हुकुमशहा सरकार जर हिरावून घेत असेल तर नक्कीच कुठेतरी
या भारताची लोकशाही आता हुकुमशाहीमध्ये रूपांतरित होते का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. पोलीस जर आम्हाला म्हणत असतील की तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही काय शिकवलं तुम्हाला नेमकं? जाऊ दे साहेब, चला. का? काय केलं मी? गुन्हा सांगा की मला. गुन्हा सांगा की. गुन्हा सांगा की माझा. तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन जाताय, माझा गुन्हा तर सांगा. सर, तुम्ही हे करताय, तुमच्या पोलीस स्टेशनला परवा नाही 5,000 नाही 15,000 नाही. आधी स्पष्ट सांगतो, परत म्हणून नका तुमच्या मोबाईल. मला जाऊ द्या. मी तुम्हाला विनंती करतोय, तुमच्या 4 वेळा पाया पडलो मी. तुम्ही असे गळचेपी नका करू. नाही नाही, विनंती नाहीच ना. विनंती कशाला? पाहिजे तेवढं जेलमध्ये ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. तिथून आंदोलन करू आम्ही. शहीद आजम भगतसिंग यांनी आम्हाला तर शिकवलंय. तुम्हीच म्हणलं पोलीस स्टेशनला चला. मग पोलीस स्टेशनला जेल असतं एक छोटस. जाऊ द्या, मला विनंती आहे. सर जाऊ द्या. इथं जर बसलं आणि फक्त लोकांना जर सांगितलं की दादा इथं बसला आणि पोलिसांना अडवलं तर इथं गोंधळ निर्माण होईल. ते होण्यापेक्षा तुम्ही संविधानिक मार्गाने तुमचे जाऊ द्या. वरिष्ठ बोलवा, त्यानंतर बघूया. सांगितलं म्हणजे तसं नसतं ना. सांगितलं म्हणजे मग म्हणजे आम्ही तुम्ही- सांगितलं, तुम्ही हे करताय कृती ते. करायला तुम्ही भाग भाग पाडताय. पाडताय. तुम्ही भाग तुम्ही भाग पाडताय. पाडताय. हे कृती करायची त्यांची इच्छा नाही, कुणाची इच्छा नाही, पण तुमच्या या अशा अडवण्यामुळे ते भाग पडणार लोकांना. आता तुमच्या सांगण्यावरून सल्लो गेली का लोक? नाहीच जाणार. ते वाढणार नाही, वाढणार. त्यांच्या लाठी चार्ज करा. मग काय दुसरं करतायत तुम्ही? हा, 100%. हात लावू नका. मी का पोलीस स्टेशनला येऊ? कसली चर्चा करायची? तुमच्यासोबत नाही करायची मला चर्चा, जिल्हाधिकाऱ्यांसोबत करायची. बोलवा, इथं बोलवा. मी का तुमच्या कार्यालयाला येऊ? नाही कारण नाही, आपलं घरी बसू. मी का घरी बसू? मी घरी बसू का? घरी नाही बसायचं मला. घरी बसलो असतो तर हे झालंच नसतं ना. लोकांना न्याय द्यायचंय मला. नाही बसायचं मला घरी. नाही बसायचं मला घरी. मी इथं बसतो, काही प्रॉब्लेम नाहीये. इथं बसतो. नाही, चांगलं वाटतंय म्हणजे मला, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, तुमची गोळी खायला मी स्वतः असा उभा आहे. तुम्ही आत्ता गोळ्या घाला. स्वतः असा उभा आहे, काही प्रॉब्लेम नाही. दोषी पत्र ठेवलं आपण घरावरती. आपल्याला काय बायका लेकरायचं काय आहे? कोण बघणार? आम्हाला डॉक्टर होता नाही आलं, ज्या लेकरांना डॉक्टर होता येते तुम्ही पेपर फोडताय, प्रशासनातली माणसं. हा? आणि तुम्ही आम्ही त्याचा न्याय मागतोय तर तुम्ही अडवताय. तर काय करू आपण? तर तुम्हाला ह्याची चिंता नाहीये की वरनं पाऊस पडतोय, आजारी पडेल, ह्याची काही चिंता नाहीये. तुम्हाला अडवायचंय फक्त. आपण काय करू? तुमच्या घरी बसू आपण. मला नाही, घर काय माझी प्रशासकीय आहे का? नाहीये, माझी तिथे मागणीच नाहीये. माझी मागणी मंत्रालयावरती मुख्यमंत्र्यांकडे. ऐका, तुम्ही मुख्यमंत्र्यांना इथं बोलवा, त्यानंतर आपण चर्चा करू. घरी बसू. नाही ना, घरी का बसू? मग मी ऐका ना, तुम्ही मला का अडवता? मी तुम्हाला रितसर निवेदन मी कोणता कायदा केलंय? मी कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलंय? नाही ना, कोण काय कायद्याचं उल्लंघन? कुठल्या हातार येत आता? काहीच नाहीये, काहीच नाहीये. त्यांनीच बघावं लागेल. हात लावायची परवानगी नाहीये, कारण माझ्याकडे काहीच नाही. चुकीची काय मागणी त्यांची तरी फक्त नका रोज सोडून घेऊ. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला, महाराष्ट्र बघतो. मला नाही का घर काय माझं प्रशासकीय भवन आहे का? मुख्यमंत्री तिथे येणार आहे का? रस्त्यावर येईल मुख्यमंत्री. मी कुठेच जात नाही. मला कुठेच जायचं नाही. माझा गुन्हा सांगा, त्यानंतर मला